आज वाघवाडी येथे पाटबंधारे ऑफिसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केलं ते सर्व शेतकरी आपल्या सोबत आहेत. तर नेमके त्यांच्या काय मागण्या आहेत, काय नेमके त्यांना पाण्याचा अभाव होतोय, कशा पद्धतीने त्यांच्या आता तिथल्या शेतीचा उदरनिर्वाह आहे ते आपण सर्व त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा काय ना आपलं माझं नाव अमोल पाटील, माझं गाव रेटरी धरण. मी आपण जो आज उपोषण छेडलेला आहे नेमकी काय परिस्थिती आहे तिथं पाण्याची, नेमकी कशा पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये आता तिथं अडचणीचा प्रश्न आहे. आम्ही वाकुरी बुद्रुक योजनेचं जे आवर्तनाची मागणी गेले 1.5 महिने सातत्यानं 2 महिने होत आलं करत आलोय. एक रब्बी हंगाम जो 15 ऑक्टोबरला चालू होतो आणि त्यावेळी ज्या रब्बी हंगामासाठी पाण्याची आवश्यकता जी नोव्हेंबरमध्ये आवश्यकता होती ती काय अजून आम्ही मागणी करून पण दिलेली नाही ह्या प्रशासनानं. आणि एवढ्या मागण्या विनंत्या करून जर पाणी मागणी अर्ज देऊन जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आमच्या पुढं एक लाक्षणिक उपोषण करण्याचा हे एक मार्ग आम्ही स्वीकारला आणि ते आम्ही केलं शेतकऱ्यांनी येऊन. आणि बऱ्याच बाकीच्या मागण्या की आमचे अपूर्ण काम लवकर पूर्ण झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे जे मागणी आहे की योग्य वेळेत म्हणजे प्रत्येक गावनिहाय 4 दिवस 2 दिवस असे आवर्तनाचे दिवस ठरवून लवकरात लवकर पाणी देण्यात यावं ही विनंती आम्ही बऱ्याच वेळा केल्या. आणि बऱ्याच नेत्यांनी करून जर हे प्रशासन किंवा हे खाते जर दखल घेत नसेल तर आमच्यापुढे बरेच पर्याय आहेत. एक आज लाक्षणिक झाला, उद्या बेमुदत संप आहे, परत मोर्चा असेल किंवा आम्ही आणि खरोखर एक संघर्ष करण्याच्या तयारीत आहे. आणि एवढी मोठी योजना जर एक त्यावेळी 99 साली शिवाजीराव नाईक साहेबांनी मंजूर करून शासनाकडून आणली आणि त्याला सातत्यानं संघर्ष करावा लागला सर्व शेतकऱ्यांनी आणि सर्व पक्षांनी किंवा सर्वांनी त्याला मदत केली. असं नाही की एकाच पक्षाने केली, एकाने सगळ्यांनी केल्या, तरी सुद्धा ही योजना पूर्ण होत नसेल किंवा जर रखडत असेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. कारण अशी एक गोष्ट झाली की आमच्या जिल्ह्यात आरपळ योजना 200 किलोमीटर कार्यान्वित झाली 2 वर्षात, ते आमच्या मागणं मंजूर होऊन. आणि आमची योजना 99ला मंजूर होऊन अजून अडकत्या. आणि आमचे धरण आमच्या उशाला 25 किलोमीटर 40 किलोमीटर अंतरावर आहे, तरी आम्हाला पाणी मिळेना. तर ह्या गोष्टी एवढ्या दुर्दैव येत्या, ह्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला तर आम्ही करणारच आहे. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही ह्यातनं अभ्यास करतोय की ही का होतंय असं. हे आमच्या बाबतीतच का तालुका आमचा पुणे जिल्ह्यात गेले की वाळवा तालुका सदन आहे, पण आमच्या गावात पाणी नसतंय म्हणजे शेतीला नाही. म्हणजे ही दुर्दैव ह्या गोष्टी ह्या सरकार किंवा हे प्रशासन का घेत नाही ही खरोखर एक अतिशय म्हणजे दुर्दैव गोष्ट आहे आमच्यासाठी. शासन तर सांगते की शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, मग अशी वागणूक का? शेतकऱ्यांच्या बाजूने असं म्हणावं तर तुम्ही तुमच्या माध्यमातून मला सांगणं एवढंच आहे की मग ह्या अशा गोष्टी का होती त्या की पाणी वेळेत मिळत नाही, शेतकऱ्यांना पाणी मागावं लागते. तुम्ही जर केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन किंवा कुठल्याही पक्ष सरकार असेल, जर 8वा वेतन आयोग मागितलेलंच नाही त्या नोकरदारांनी तर त्यांना लगेच तुम्ही लागू करताय, पण शेतकऱ्यांना पाणी मागावं लागते तरी सुद्धा तुम्ही देत नाही. म्हणजे ही किती चिंतेची बाब आहे ही या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी. तुम्हाला फक्त शेतकऱ्यांनी मागायचं मग देणार आणि जी मागतच नाही ती, जे आंदोलन सुद्धा करत नाहीत, कधी उपोषण करत नाही ती, त्यांना तुम्ही 7वा वेतन 8वा वेतन आयोग सगळं लागू करताय. म्हणजे ही दुर्दैव गोष्ट म्हणावी लागेल. आणि युवा शेतकरी म्हणून मी सांगणार बऱ्याच सगळ्यांना की खरोखर सगळ्यांनी या शेतकऱ्यांना तुमच्या मार्फत सांगतो की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. कुठला पक्ष, कुठली जात, कुठला धर्म ही बघितलं नाही पाहिजे. ह्यात काय कमी पडतंय ह्यासाठी सगळ्यांनी झटलं पाहिजे. आणि आज खरोखर आमच्या उपोषणाला ज्यांनी पाठिंबा दिला, प्रत्यक्ष दिला, अप्रत्यक्ष दिला, आम्ही त्यांचा खरोखर धन्यवाद आहे. इथं येऊन रणधीर बाप्पा असतील किंवा केदारदादा असतील किंवा आमचे एनडी शुगरचे चेअरमन असतील किंवा आमच्या गावातली पण कुठल्या सर्व पक्षाच्या येऊन लोकांनी आम्हाला काही लोकांनी इथं येऊन पाठिंबा दिला, त्यांचं पण आम्ही धन्यवाद देतो. त्याने आमच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या राहावं ही आमची इच्छा आहे सगळ्यांची. आणि ह्यात कुठलंही कोणत्याही प्रकारचं असं काय आम्हाला ह्यातनं राजकारण करून आम्हाला या चौका पंजारासनी किंवा उपोषण करण्याचं काही उभा राहायचं नाही निवडणुकीला की आम्हाला बाबा आता जिल्हा परिषद आल्या किंवा लोकसभा आल्या विधानसभा असलं काय नाही. हे आम्हाला पाणी दिलं नाही म्हणून आम्ही उपोषण करायला आणि भविष्यात बराच संघर्ष करायला लागला तर आम्ही करणार आहे. आणि ह्या गोष्टी आमच्या जे हक्काचं पाणी आहे, जी 4 TMC आहे का किती ह्या अधिकाऱ्यांनी सांगावं, ती TMC पाणी आम्हाला शेतकऱ्यांना दिलं पाहिजे ना. शिराळ्यातला जे उत्तर भाग आहे, आमच्यातला भाग आहे, त्यांना दिलं पाहिजे. ही जर पाणी वाया जर कर्नाटक राज्यात जायत असेल तर ह्याचा काय उपयोग काय? मग धरण आमच्या जिल्ह्यात, आमच्या राज्यात आणि पाणी दुसरंच कोणतरी नेतंय, ह्याचा काही उपयोग नाही. त्यासाठी आम्ही सर्व परीनं आम्ही आता इथनं पुढे काय मार्ग काढला शासकीय अधिकाऱ्यांची आता आम्हाला नेमकं एक आता पहिली आमची मागणी होती की पाणी त्वरित सोडा, तर आम्हाला त्यांनी 5 तारीख दिल्या सोमवारपर्यंत. त्यांनी जर नाही पाणी आम्हाला सोडलं
तर आम्ही पुढला मार्ग आम्ही स्वीकारणार. मंगळवारी किंवा बुधवारी आम्ही त्यासाठी पुन्हा आम्ही संघर्ष करायला आम्ही तयार आहे. काय वाटतं आपल्याला पुढचा संघर्ष वेळ येईल का? आता अशा आश्वासनातून वाटते की साहेबांनी आम्हाला दिले, आता पोतदार साहेबांनी की आम्ही सोडतो, पण आता त्यांचा विश्वास कुठेतरी ठेवला पाहिजे, कारण हे नवीन ह्या वर्षी आलेत. शेवटी कुठेतरी माणसांचा विश्वास असतो. आज शेतकरी विश्वास ठेवूनच आजपर्यंत चालत आलाय. पावसाळा असेल, निसर्गावर असेल किंवा नेत्यांच्या असेल किंवा प्रशासन असावं, तसाच आम्ही आज एक विश्वास ठेवतोय आणि 5 तारीख आम्ही वाट बघतोय. नाहीतर आम्ही 7 तारखेला परत आम्ही वेगळा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो. तर हे होते अमोल पाटील व सर्व शेतकरी यांनी त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेला शेतकऱ्यालाच का साईडलाईन केलं जातं, कारण पाण्यासारखा प्रश्न जर असेल तर त्यांच्यामध्ये घरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीने जर होत असेल तर शेतकरी इथून पुढच्याही दिवसांमध्ये आंदोलन तीव्र करण्याच्या ते तयारीत आहेत. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, पेटनाका.